आज रात्रीपासून पेट्रोल 65 पैशांनी तर डिझेल 2 रुपये 60 पैशांनी स्वस्त होणार। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अजित पवारांची घोषणा। ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईतील वाहनधारकांना दिलासा मिळणार। अर्थमंत्री अजित पवारांकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर। महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना 21 ते 60 वयोगटातील महिलांना दरमहा 1,500 रुपयांची घोषणा। 1 जुलैपासून अंमलबजावणी। कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा। प्रति हेक्टर 5,000 रुपये दिले जाणार, तर गाय दूध उत्पादकांनाही प्रति लिटर मिळणार 5 रुपये। दूध दरासाठी शेतकरी आक्रमक। अहमदनगर आणि पुण्यात आंदोलन। संगमनेरच्या कोल्हार घोटी महामार्गावर रास्ता रोको, तर पुण्यातही दूध उत्पादक शेतकरी आक्रमक। महायुतीचा अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांच्या हिताचा। मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। तर औरंगजेबाला ज्यांनी फादर मानलं त्यांना चादरीशिवाय काय दिसणार? जयंत पाटलांच्या टीकेला प्रत्युत्तर। अर्थसंकल्पामध्ये घोषणांची अतिवृष्टी आणि थापांचा महापूर। सरकारच्या घोषणांवर जनता विश्वास ठेवणार नाही, विरोधकांचा घणाघात। पुणे पोर्शे कार आणि ड्रग्ज प्रकरणाचे विधानसभेत तीव्र पडसाद। पुणे म्हणजे उडता पंजाब, वडेट्टीवारांची टीका। तर विद्येच्या माहेरघराला अशा उपमा देणं बंद करा, फडणवीसांचं प्रत्युत्तर। विधान परिषदेच्या 5 जागांसाठी भाजपनं 10 नावं केंद्राकडे पाठवली। आज किंवा उद्या निर्णय होण्याची शक्यता। पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, हर्षवर्धन पाटील आणि परिणय फुकेंच्या नावांचा समावेश। राजधानी दिल्लीला मुसळधार पावसानं झोडपलं। दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 1चं छत कोसळलं, 6 जखमी, 1चा मृत्यू। आज संत तुकाराम महाराजांचा 339वा पालखी सोहळा। तुकोबांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान। देहूनगरी आणि इंद्रायणी घाट विठूनामाच्या गजरानं दुमदुमला। आणि आता पाहूया बिग अँड फास्ट हेडलाईन्स। झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची जामिनावर तुरुंगातनं सुटका। जमीन घोटाळा प्रकरणी सोरेन होते तुरुंगात। नीटच्या मुद्द्यावरून सभागृहात विरोध करत असताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना भोवळ। दिल्लीतल्या रुग्णालयात केलं दाखल। दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 1चं छत कोसळल्याप्रकरणी गुन्हा दाखल। दुर्घटनेत 1चा मृत्यू तर 6 जण जखमी झाल्याची माहिती। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची अवैध विवाहासंदर्भातील याचिका न्यायालयानं फेटाळली। इस्लाम धर्मातील प्रथांविरोधात सुनावलेली शिक्षा स्थगितीची याचिका फेटाळली। दिल्लीतील इराणच्या दूतावासात इराणच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान। 19 मे रोजी इराणचे विद्यमान अध्यक्ष इब्राहिम राईसी यांचं हेलिकॉप्टर अपघातात निधन। उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार विक्रम मिस्री नवे परराष्ट्र सचिव। 15 जुलैपासून परराष्ट्र सचिव पदाची जबाबदारी सांभाळणार। प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांना यावर्षीचा पेन पिंटर 2024 पुरस्कार जाहीर। 10 ऑक्टोबर रोजी पुरस्काराचं वितरण। लेखकांचं साहित्य क्षेत्रातलं योगदान लक्षात घेऊन पुरस्कारानं येतं गौरवण्यात। भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर नवा विक्रम। कर्णधारपद स्वीकारल्यापासून रोहितनं केल्या 5,000 धावा। अशी कामगिरी करणारा रोहित भारताचा 5वा कर्णधार। क्रिकेटर शेफाली वर्मानं रचला इतिहास। कसोटीमध्ये द्विशतक करणारी शेफाली ठरली दुसरी भारतीय महिला। दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात कामगिरी। खेळाडूंना इंजुरीवर उपचार घेण्यासाठी परदेशवारी करावी लागणार नाही। आता भारतातच मिळणार स्पोर्ट्स इंजुरीवर उपचार। मुलुंडच्या फोर्टिसमध्ये स्पोर्ट्स क्लिनिकचं अजिंक्य रहाणेच्या हस्ते उद्घाटन।